टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खालच्या एनडीएमध्ये सहभागी व्हावं, ते एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो, राज्याच्या सत्तेमध्ये सुद्धा त्यावेळेला सहभागी झालो। त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या, लोकसभेमध्ये आम्हालाही आणि महायुतीलाही दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं। पण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेमध्ये जात लाडकी बहीण योजनेची घोषणा, त्याची प्रखरतेने केलेली अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या थकीत वीज पंपाची 1400 कोटी रुपयाची दिलेली माफी, त्याच्यातून शून्य बिल शेतकऱ्यांच्याकडे जे पोचतं झालं आणि जे काय पायाभूत सुविधा करण्याचं अभिवचन दिलं होतं, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने 238 जागांच्यावरती महायुतीला विजय प्राप्त करून दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अभिमानपूर्वक आपल्यासमोर सांगतो आहे, 59 जागांवरती घड्याच्या चिन्हावरती आम्ही लढलो आणि 41 जागांच्यावरती अभूतपूर्व असं यश आम्हाला सर्वांना मिळालं। आता सरकार स्थापन्न झालं आहे, सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे। आता प्रदीर्घ कालावधीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत। 8-9 वर्षांनी आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। अशा वेळेला याचाही आढावा घेणं, मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील दीर्घ काळ वेगवेगळ्या पदावरती राहणारे असंख्य सहकारी, चांद्यापासून मांद्यापर्यंत म्हणजे विदर्भापासून ते कोकणापर्यंत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई इथून आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत। एका बाजूला एक ती जमेची बाजू आहे, पण दुसऱ्या बाजूला संघटन वाढवणं, संघटनेमध्ये शिस्त आणणं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात प्रमुखांचं मनोगत ऐकून घेणं, हाच आमच्या सर्वांचा हेतू त्या ठिकाणी होता आणि त्या हेतूच्या माध्यमातून आज आम्ही फिरतो आहोत। उत्तर महाराष्ट्रातले जळगाव, नंदुरबार, धुळा, नाशिक ग्रामीण, काल संभाजीनगर, जालना, आज हिंगोली, संध्याकाळी परभणी, परवा बीड, लातूर आणि मग धाराशिव, सोलापूर असा हा दौरा त्या ठिकाणी आहे। आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सामोरं जाण्याच्या दृष्टीतून कार्यकर्त्यांची मतंही आम्ही त्या ठिकाणी आजमावून घेतो आहोत। त्याचबरोबर ते राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचा 22 तारखेला 66वा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने संबंध राज्यभरात पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम दिलेत। अजितदादा प्रशासनाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक, कला, साहित्य, पर्यावरण या प्रत्येक क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत। पण पक्षाच्या वेगवेगळ्या ज्या काही आज फ्रंटल ऑर्गनायझेशन असतील, पक्षाची मुख्य शाखा असेल, या सर्वांच्या मार्फत 22 जुलै ते 30 जुलै असा आम्ही तो एक राज्यव्यापी सगळे उपक्रम दिलेत। त्याची माहिती आम्ही सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना देतो आहोत। या 2 हेतूसाठीच मी त्या ठिकाणी हा दौरा मी आणि माझ्या सर्व राज्य पातळीवरच्या सहकार्याने केला। मला एक बाब प्रकर्षाने नमूद करायची आहे। माझ्या 41 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये किंवा 4 वर्ष मी प्रदेशाध्यक्ष होतो, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फिरलो, लोकसभेच्या नंतर विधानसभेलाही फिरलो। यावेळेला विधानसभेला जेवढा उत्साह होता तेवढाच, पण त्यापेक्षा काकणभर सरस अधिक उत्साह कार्यकर्त्यांचा अनुभवायला मिळतो आहे। उत्तर महाराष्ट्राचा दौरा असो किंवा मराठवाड्याच्या दौऱ्यातील आजचा 3री बैठक असो, प्रचंड उत्साह, सामील होणाऱ्यांची संख्या लक्षणीय, वेगवेगळ्या पदावरती काम करणारे कार्यकर्ते आज पक्षाच्या प्रवाहामध्ये येत आहेत। याचं कारण सत्तेमध्ये असल्याच्यानंतर आमच्या मूळ विचारधारेशी आम्ही प्रामाणिक राहिलो। धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता ही विचारधारा घेऊनच सत्तेच्या माध्यमातून आज सरकारमध्ये असलेले मंत्री त्या ठिकाणी काम करत आहेत। त्याच्यामुळे ही विश्वासार्हता अधिक वाढते आहे आणि या वाढलेल्या विश्वासार्हताला संघटनेचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी सोबत घेणं हे माझं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं कर्तव्य ठरतं। या हेतूनेच हा दौरा त्या ठिकाणी आहे। माझ्या दौरा पाठीमागचा हेतू विशद केला। आपल्याला नम्र विनंती आहे की आपण प्रत्येकाने मोकळ्या शब्दात, मोजक्या शब्दात संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे। राज्यात समन्वय समितीची बैठक झाली, त्यावेळेला महायुती अबाधित राहून निवडणुकीला सामोरं जावं अशी चर्चा जरूर झाली। पण त्याचबरोबर ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे। जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातली सुद्धा वेगळी आहे। तिन्ही पक्षांनी असं ठरवलं की
त्या त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती त्या त्या पक्षाकडून समजून घ्यावी आणि निर्णयासाठी बसू येईल त्यावेळेला आम्ही 6 जण प्रमुख जे समन्वय समितीचे ते आणि मग तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव असे आम्ही एकत्रित बसू आणि जिल्हा न्याय, महानगरपालिका न्याय त्या संदर्भातला निर्णय करू. असताना महायुती म्हणून सामोरे जायचं आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ द्यायचा नाही, हे समीकरण कसं जुळवलं? मी तेच म्हटलं की महायुतीच्या ऐक्याला बाधा न येता निवडणुकीला सामोरं जायचं. एक बाब स्पष्ट करतो की राज्यात ज्यावेळेला 95 ते 99 शिवसेना भाजपचं सरकार होतं, 99 ते 2015 लोकशाही आघाडीचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, 14 ते 19 भाजप सेनेचं सरकार होतं. त्यावेळेला सुद्धा सत्तेमध्ये राज्यात जरी एकत्रित होते तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येकाने वेगळ्या लढल्या होत्या. याचा अर्थ आम्ही वेगळा लढणार आहोत अशातला काय भाग नाही, पण कार्यकर्त्याच्यावरती अन्याय होणार नाही. त्यांनी मांडलेल्या संघटनेच्या प्रती असलेल्या भावना समजून घेऊनच आम्ही त्या संदर्भातले निर्णय घेणार. कांदिवलीमध्ये सावली बार आहे, या बारवर काही दिवसापूर्वी पोलिसांनी रेड मारली होती. 22 बार सापडल्या होत्या आणि त्यामध्ये 22 ग्राहक आढळले होते. पुढं त्यामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये धक्कादायक माहिती अशी समोर आली की हा जो बार आहे तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती कदम यांचा आहे आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी अनिल परब यांनी काल केली आहे. तुम्ही कसं बघता याकडं? त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे का? तुम्ही महायुतीसोबत देशाध्यक्ष आहात राष्ट्रवादीचे, यावर तुमची भूमिका कशी असणार? विधिमंडळामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करण्याचं विधिमंडळामध्ये आश्वासित केलं. त्यामुळे त्या संदर्भातली ती चौकशी करतील आणि त्याच्यातला योग्य तो निर्णय ते घेतील. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री यावे तुम्ही अशी इच्छा व्यक्त केली आणि तो दिवसही लवकरच येईल असंही तुम्ही बोलले. नेमकं तो दिवस कधी आणि कसा येणार? नाही, मी वारंवार हे म्हणत आलो, आताही मी अधोरेखित करतो, अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे माझ्यासहित पक्षाच्या राज्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आम्ही राजकीय वास्तववादी आहोत, रिअलिस्टिक आहोत, जमिनीवरती आहोत. आम्हाला वास्तव कळतं की आज भारतीय जनता पक्षाचे 138 आमदार आहे, शिवसेनेचे 60 आहेत, आमचे 41 आहे आणि त्याच्यामुळे आघाडीच्या युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. त्यावेळेला तशापैकी स्थिती निर्माण होईल मला माहीत नाही, कारण तो निर्णय भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष त्यांनी घ्यायचा आहे. त्यावेळेला आम्ही आमचं स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा धरून राजू नगर यांच्या नेतृत्वामध्ये जे जुनी तुमची राष्ट्रवादी असेल किंवा इतर पक्षाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्याकडे येतात, तसेच महाराष्ट्राची सिच्युएशन काय आहे? महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी आपल्याला मगाशीच विदित केलं, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई फार मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ओघ लागलेला आहे. माजी आमदार असतील, वेगवेगळ्या सहकार चळवळीमध्ये काम करणारे नेते असतील, ह्या सर्वांनी मिळून दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश मुंबईलाही होतात आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी किंवा दादा जातो तिथे पक्षप्रवेश होतात. आजही मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणीवरती बोलले, अजित पवार लाडक्या बहिणीची घोषणा केली असंही म्हटले आणि त्याच्यामध्ये वाढ होईल असंही तुम्ही बोलले. दादाच म्हटले होते की 2100 रुपये महिन्याला देणार आहेत, ते कधी मतदारांचा वादा पूर्ण होणार? 2 बाबी आहेत. जाहीरनाम्यामध्ये संयुक्त जाहीरनामा महायुतीने जो केला त्यामध्ये 3 गोष्टी आम्ही प्रामुख्याने आश्वासित केलेला आहे. एक तर 1500 रुपयेची वाढ करणं, 2100पर्यंत नेणं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि अन्य काही बाबी आम्ही जाहीरनाम्यामध्ये संयुक्तपणाने केल्यात. वेगवेगळ्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचा वेगवेगळा जाहीरनामा आहे, पण एक संयुक्त जाहीरनाम्यामध्ये या गोष्टी ठळकपणे नमूद केल्यात. हे सरकार योग्य वेळी या संदर्भातला निर्णय घेईल. गडकरी साहेब, तुम्ही एका पक्षाचे प्रमुख नेते आहात. तुम्ही महायुतीमध्ये आल्यानंतर सगळं सरकार स्थापन झालं, मात्र तुमच्या मित्रपक्षाच्या आमदारांनी जो राडा केलाय, विधान भवन असेल, कॅन्टीनमध्ये असेल, ते सगळे मित्रपक्षाचे आमदार होते. अधिवेशन का? हां, तुम्हाला वाईट वाटत नाही का या असे मित्रपक्षातले आमदार करतात आणि त्या पक्षातले करतात? वाईट वाटण्यापेक्षा चीड येते. मी वारंवार स्पष्ट केले की विधिमंडळातील कोणीही राजकीय पक्षाचा विधानसभा सदस्य असेल, लोकसभा सदस्य असेल, त्यांचं वर्तन, त्यांची भूमिका ही नेहमीच लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी असली पाहिजे. म्हणून या घटनेच्या निंदनीय घटना आहे, त्याचा मी निषेध वारंवार केला आहे. परवाच्या घटनेचा सुद्धा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मागणी केली
की अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांच्यावरती कारवाई केली जाते. मराठी भाषा सर्वाधिक जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी काय प्रयत्न करत आहे? कर्जमाफी नाहीये, शेतकरी हैराण आहे, एका दिवशी 2 शेतकरी आत्महत्या केल्या आहेत. कसं पाहता तुम्ही? दुर्दैवाने तुमच्याने माझ्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आल्या. प्रमाणसुद्धा काही वेळेला वाढलं, काही वेळेला केंद्र आणि राज्य सरकारच्या कडनं उपाययोजनाही झाल्या, पण तरीही दुर्दैवाने हे सत्र थांबत नाही. हे आमच्या सर्वांच्यासाठी क्लेशकारक आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीतून यापूर्वी निर्णय घेतलेत, अधिक निर्णय कसे करता येतील याचा विचार राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती नक्कीच त्या ठिकाणी सुरू आहे. शेतकऱ्यांच्यासाठी जाहीर केलेली योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याची अंमलबजावणी करणं, या गोष्टीला प्राधान्य हे दिलं जाईल. गोदावरी खोऱ्यांतील तूट भरून काढण्यासाठी नदी जोड प्रकल्प आहेत ते राबवण्याचा सुद्धा प्रयत्न हा निश्चितपणाने केला जाईल. पीक विमा योजना असेल, भारत सरकारची पंतप्रधानांच्या नावाने आश्वासित केलेली योजना असेल, या योजनेची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन करणं हेच उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करतो. निशिकांत दुबे यांनी मराठीबद्दल वक्तव्य केलं होतं, त्यावर काल राज ठाकरे यांनी भाषणात म्हणले की निशिकांत दुबे तुम्ही मुंबई आओ, तुम्ही समंदर में डुबो डुबो के मारेंगे, असं बोलणं योग्य वाटतं का? तेवढं मोठं तुम्ही डुबो के मारेंगे. एक असं आहे की कुणीही निशिकांत दुबेंचं पहिलं वाक्यसुद्धा जे पहिलं झालं ते सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किंवा देशाच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हतंच. त्यांचंसुद्धा वक्तव्य त्याचाही निषेध. मी जरी आज इंडियामध्ये आहे, निशिकांत दुबे लोकसभेतले आमचे सहकारी आहेत, त्यामुळे माझा त्यांचा परिचय चांगला आहे. त्यांचंही वाक्य महाराष्ट्राच्याबद्दलचे जे होतं, मराठी भाषेबद्दलच जे होतं ते अत्यंत चुकीचं होतं. आता ठाकरे घराणं किंवा राज ठाकरे त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात. ती शैली काय आम्हाला आवडते अशातला का भाग नाही. आमची आवड निवड काही असो, ती त्यांची ठाकरे शैली कधी सोडत नसतात. त्यांच्या शैलीने ते बोलले. ठाकरे अजितदादांनी जे आहे ते वसमत विधानसभेचा शब्द पाळलेला नाही, कारण प्रचार सभेच्या पहिल्या भाषणात दादा म्हणले होते की तुम्ही आमदार द्या, आम्ही मंत्री घेऊ. मात्र कुठेतरी तोच शब्द दादांनी वसमत विधानसभेचा पाळलेला नाही. पाळला नाही असं तुम्ही बोलता हे मला मान्य नाही. मंत्रिमंडळाची रचना करत असताना ज्या संख्येवरच्या मर्यादा आल्या त्यामुळे अनेक कर्तृत्ववान सहकाऱ्यांना घेता आलं नाही, ही वस्तुस्थिती नाकारलं जात नाही. त्यांचा शब्द ज्यावेळेला ते बोलले त्यावेळेला त्या सभेला मी हजर होतो. त्यावेळेला सुरुवातीला झालेलं वातावरण, नंतर झालेली चांगली सभा, एकंदरीत राजू नवघरेंच्या विजयाचा पायाच रस्त्यावरती सभा होती. आय वॉज ऑल्सो विटनेस ऑफ त्या सभेचा. दोनच मिनिटं. तर त्याच्यामुळे ज्या विश्वासाने बसमतच्या जनतेने विकासाचे प्रश्न विचारा. नाही ना, असू मी देतो उत्तर, तुम्ही काय काळजी करता, प्रेस माझे आहे. विकासाच्या या मुद्द्यावरती योग्य तो निर्णय योग्य वेळेला नक्की होईल. साहेब आपण असे संकेत असले दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाचे, तसे काही संकेत आहेत का? आपण आदेश आहात काय म्हटलं आपण? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाविषयी, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाविषयी चर्चा आली तर एनडीएला आणि भाजपाच्या शीर्ष नेत्यांना बोलावं लागेल, असे काही संकेत आहेत? आपण अध्यक्ष आहात. एक तर विलिनीकरणाच्या मुद्द्याची कुठेही प्राथमिक सुद्धा चर्चा राज्य पातळीवरती नाही. हे मी काल स्पष्ट केलं, वारंवार स्पष्ट केलं. येईल त्यावेळेला कोर ग्रुप त्या बाबतीमध्ये निर्णय करेल. पण आम्ही हा निर्णय करत असताना ज्यावेळेला आम्ही एन डी एमध्ये सहभागी झालो त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोललो, केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शवली, म्हणून आमचा सत्तेमधला सहभाग आहे. अशा वेळेला कुठलाही मोठा राजकीय निर्णय ज्यावेळेला आम्हाला करण्याची शक्यता येईल आली असं मी म्हणत नाही, पुन्हा एकदा सांगतो, त्यावेळेला जरूर भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी आम्हाला बोलावं लागेल, चर्चा करावं लागेल. राज ठाकरेंनी एक प्रकारचं काल सरकारला आव्हान दिले की तुम्ही 1ली ते 5वी इंग्लिश सुरू करून टाका, शाळाच नाही तर दुकान. मी सांगितलं ना, ती ठाकरी शैली आहे आणि त्यांना एक माहिती असतं आपण जे बोलतो ते सरकार करणार नाही, पण त्यांची स्टाईल आहे, त्याला मी काय करणार. ठाकरे शैलीचा एक मिनिट, सरकारने हा निर्णय रद्द केला, स्थगित नाही केला, रद्द केला आहे. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा स्वच्छपणाची भूमिका मांडली की त्रिभाषा सूत्र आपल्याला स्वीकारत असेल तर ते 5वीच्या नंतर स्वीकारलं जावं. पण आता मी म्हटलं ना की काही नेत्यांना त्यांच्या पद्धतीमध्ये ते महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ बोलत आलेत,
ते बोलत राहतील, त्याच्यात काय वेगळं आम्हाला वाटायचं काय कारण नाही. ठाकरे बँड जनतेनं स्वीकारला असं उद्धव ठाकरे म्हणाले, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती संदर्भामध्ये तुम्हाला जसं वाटतं का जनतेनं स्वीकारलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक स्वीकारतील? काळच त्याचं उत्तर देईल. दोन्ही गोष्टीचं उत्तर काळ देईल. पण या ठाकरेंच्या शैलीला तुमचं कोणत्या शैलीनं उत्तर असेल? कारण आता निवडणूक आमची शैली चव्हाण साहेबांची आहे. त्या चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत शैलीमध्ये आम्ही वाटचाल करतो आणि जनता आम्हाला ताकद देते, शक्ती देते, निवडणुकीमध्ये यश प्राप्त करते. ही आमची शैली आहे. प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तर त्यांनी डायरेक्टली आरोप केला की RSS या गटाचा सूत्रधार आहे. यावर आपलं मत काय? प्रवीण गायकवाडांच्या वरती झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी व्यक्त केला. सरकारने चौकशी केलेलीच आहे, काही अटक झालेल्या आहेत, कठोर कारवाई करावी असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यांनी काय बोलावं त्यांचा भाग आहे. त्यांनी बोललेल्या वृत्ती मला प्रतिक्रिया देण्याचं काय कारण? साहेब संजय राऊत असं काही कारण नाही ना, बदल राहील. सरकार मागले आणि सत्ताधारी देखील मागले शब्द राऊतांनी वापरला. काय काय सरकार माजलं आहे आणि सत्ताधारी देखील माजले, संजय राऊत म्हणाले. मी वारंवार एक बाब सतत बोलत आलो की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर सर्वांनाच वाटलं की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल. एक 7-8 मुख्यमंत्री झाले होते तयार. एक 40-50 मंत्र्यांनी सुद्धा शपथ घेण्याची तयारी केली होती नवीन कोट शिवून. पण दारुण अपयश आल्याच्या त्या नैराश्यातून अजून कोण बाहेर आलं नाही. त्यामुळे संजय राऊतांना सकाळीच हे असं बोलून दिवसभर जे काही चालवायचं असतं त्याच्या पलीकडे त्यांच्या वक्तव्याचं काय दखल घेण्यासारखं नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन परत एकदा जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईकडे कूच करणार आहेत. या संदर्भामध्ये सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय करतील. उद्धव ठाकरे ने कहा है कि चुनाव आयोग एक पत्थर है, उस पत्थर पर सिंदूर लगा देने से शिवसेना नाम और धनुष्य कोई हमसे छीन नहीं सकता. यह मेरे पिता और दादा ने दिया हुआ नाम है, चिन्ह है. ठाकरे ने कहा है कि महाराष्ट्र के लिए ये संघर्ष रहेगा. जैसे कि सुप्रीम कोर्ट में इसके बारे में याचिका चल रही है, सुप्रीम कोर्ट इसके बारे में फैसला करेगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.